आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महावाचन उत्सव 2024 शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे। त्यासाठी सर्वप्रथम मी माझ्या कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये या ठिकाणी बघा एक परिपत्रक आहे आपल्याला दाखवत आहे। ते म्हणजे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई MPSP कडून आलेला हा पत्र आहे 16 ऑगस्ट 2024 रोजी। राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राबविण्याबाबत हा एक पत्र आहे। याच्यामध्ये एक त्याची कालावधी दिलेला आहे। तपशील मध्ये मुख्याध्यापकांनी वेब ऍप्लिकेशन मध्ये शाळा रजिस्टर करणे त्याचा जो कालावधी आहे तो आहे 16 ऑगस्ट 2024 ते 23 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे। आणि पुढील जे तपशील आहे विद्यार्थ्यांनी वाचन व लेखन करणे याचा जो कालावधी आहे तो आहे 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत। पुढचा जो आहे मुख्याध्यापकांनी लेखन व्हिडिओ अपलोड करणे तो आहे 20 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट। आणि पुढचा जो मूल्यांकनचा जो कालावधी आहे आपल्या या पत्रामध्ये आपण पाहू शकतो। तर याच्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्याध्यापकांनी वेब ऍप्लिकेशन मध्ये शाळा रजिस्टर कशा पद्धतीने करायची आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या ब्राउझरमध्ये जाऊन आपल्याला हे बघा वेबसाईट आहे महावाचन उत्सव.org ही जी वेबसाईट आहे या ठिकाणी पुन्हा लिहितो मी महावाचन महावाचन उत्सव.org ही जी वेबसाईट आहे हे आपल्याला लिहायची आहे। आणि हे वेबसाईट लिहिल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीने आपल्या समोर एक वेबसाईट ओपन होणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी प्रिन्सिपलचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। तर या ठिकाणी मी आमच्या प्रिन्सिपल मॅडमचं नाव या ठिकाणी लिहित आहे। आता बघा फर्स्ट नेम ओनली इथे म्हटलेलं आहे की फक्त या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम टाकायचं आहे। म्हणजे पहिल्या याच्यामध्ये फक्त आपल्याला फर्स्ट नेम टाकायचं आहे। दुसऱ्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फक्त लास्ट नेम या ठिकाणी लिहायचं आहे। मुख्याध्यापकांचा ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर या ठिकाणी आपण लिहिणार आहोत। तर या ठिकाणी मी मुख्याध्यापकांचा ईमेल ऍड्रेस या ठिकाणी मी लिहित आहे आणि इथे मोबाईल नंबर लिहायचा आहे। तर मी मोबाईल नंबर लिहिलेला आहे। शाळेचा युडायस नंबर आपल्या शाळेचा नंबर या ठिकाणी आपण लिहिणार आहोत। शाळेचा युडायस नंबर लिहिला ऑटोमॅटिक सर्व माहिती शाळेची माहिती पूर्ण या ठिकाणी येत आहे। त्याच्या खाली येऊन या ठिकाणी फक्त आपल्याला शाळेचा जो माध्यम आहे ते माध्यम आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। तर माध्यम निवडलेलं आहे मी आणि या ठिकाणी आपल्याला एक पासवर्ड आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे। तर मी सध्या या ठिकाणी बघा स्कूल स्ट्रेंथ म्हणजे आपल्या शाळेमध्ये टोटल आपले किती विद्यार्थी आहेत टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन स्टँडर्ड 3 to 12 असं म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी मी शाळेची जी पटसंख्या आहे किती आहे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे आणि पासवर्ड या ठिकाणी आपण क्रिएट करणार आहोत। पासवर्ड जे आपण वरती लिहितो तोच पासवर्ड आपल्याला खाली सुद्धा लिहायचा आहे आणि तो पासवर्ड आपण लिहून ठेवणार आहोत। आणि हे पूर्ण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली सबमिट या बटन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट वरती क्लिक केल्यानंतर ऑथॉरिटी युजर रजिस्टर्ड सक्सेसफुली वरती या ठिकाणी आलेला आहे। सक्सेसफुल आपला झालेला आहे। झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे जसं पत्रामध्ये जे म्हटल्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे। पुढचा जो आहे टप्पा म्हणजे मुख्याध्यापकाने व्हिडिओ किंवा लेखन अपलोड करायचा जो कालावधी आहे ते 20/8 ते 29/8। यावेळेस आपण काय करणार आहोत पुन्हा या पेज वरती येऊन युजर लॉग इन वरती क्लिक करणार आहोत आणि युजर लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा जो युजर नेम आहे किंवा जो ईमेल आहे तो आपण या ठिकाणी लिहिणार आहोत आणि शाळेचा जो पासवर्ड आहे पासवर्ड लिहून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। लॉग इन सक्सेसफुली म्हटलेला या ठिकाणी आणि लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर बघा अशा पद्धतीने अपलोड 5 बेस्ट व्हिडिओज फ्रॉम युअर स्कूल्स असा ऑप्शन येतो आपल्याला। या पद्धतीने आपल्याला पुढची जी प्रोसेस आहे या ठिकाणी आपण करणार आहोत। तर या पद्धतीने आपल्या पुढील पुढील सूचना आपल्याला मिळतीलच। तत्पूर्वी शाळा रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे याचा छोटासा एक व्हिडिओ होता
थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.